काय आहे कोकण, काय जबरदस्त आहे. म्हणजे देवाला असं काय सुचलं असेल की कोकण बनवावं, कोकणचा निर्माण करावा. मी इथे गेले 2 दिवस झाले इथे कोकणात आहे आणि इथे काय जबरदस्त नजारे, काय जबरदस्त व्ह्यूज मी बघतो इथे. एक नंबर, अक्षरशः म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं आहे हे कोकण. तर आता सध्या मी इथे वाडातर पूलवरती आहे. देवगड, आता आम्ही देवगडला चाललेलो आहोत आणि माझ्या या व्हिडिओमध्ये ना आपण देवगड ते कुणकेश्वर हा एक निसर्गाचा प्रवास करणार आहोत मित्रांनो. काय जबरदस्त नजारे आपल्याला पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहेत. सध्या आम्ही इथे ना वाडातरला थांबलेलो आहोत आणि काय सांगू तुम्हाला, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. माझ्या आहे ना याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की आम्ही इथे ना मुळे पकडायला गेलेलो, तिथपर्यंत गेलेलो, अगदी तिथपर्यंत. आणि आता इथे पाणी बघा केवढे, अगदी त्या टोकापर्यंत आम्ही गेलो होतो. तर इथे ना आमच्या मंडळींचा ना फोटो सेशनचा कार्यक्रम चालू आहे इथे. हे बघा ना, हे समोर जे आहे ना हे हनुमानाचं देऊळ आहे आणि तो सुद्धा एक टुरिस्ट स्पॉट आहे. आपलं पुढील स्थानक तारामुमरी, अगला स्टेशन तारामुमरी, नेक्स्ट स्टेशन तारामुमरी. आता आपण देवगड जेटीवरनं आपण चाललेलो आहोत कुणकेश्वरला. कुणकेश्वरचा आपला प्रवास, पुढचा प्रवास असणार आहे. असं आहे की इथे बघा ना, इथे बघा ना, इथे जेटी आहे, इथे फिशिंग बोट्स जातात. वरती एक फिशिंग मार्केट सुद्धा आहे की मी एक शॉर्ट्स बनवला होता, शॉर्ट्स व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल म्हणजे ते मार्केट तुम्हाला दाखवलं आहे. आणि इथे भरपूर सारे टुरिस्ट प्लेसेस आहेत. इथे वरती ना पवनचक्की आहे, तिकडे झिप लाईन आहे, देवगड किल्ला आहे, भरपूर काय बघण्यासारखं देवगडमध्ये. अगदी देवगड सिटीमध्ये जरी फिराल ना तरी एकदम छान वाटेल. तर तुम्ही कोकण टूर जर काय प्लॅन करत असाल तर कीप देवगड ॲज अन ऑप्शन ऑल्सो तुमच्या बकेट लिस्टमध्ये. आणि आम्ही चुकीचा शब्द वापरला, ऑप्शन नाही, गिव्ह अ प्रायोरिटी. इट शुड बी अ प्रायोरिटी इन युअर कोकण टूर देवगड. देवगडबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली की फक्त हे फिशिंग विलेज नाही आहे, देवगड इज ऑल्सो मँगो कॅपिटल ऑफ इंडिया. तर सध्या आमची गाडी आलेली आहे, मला गाडीत बसायचं आणि आता निघायचं आहे पुढे कुणकेश्वरला. तर चला माझ्याबरोबर. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपला प्रवास एक सुंदर अशा रस्त्यावरनं होणार आहे. तर तो रस्ता आत्ता सुरू होतोय, म्हणजे इथपासून ते कुणकेश्वर पर्यंत अगदी ब्युटिफुल रोड आहे.
सध्या आपण धावलोत ना ते आहे मीठमुंबरी गाव आणि हे बघा इथे इथे हा समुद्र आहे. इथे बघा ना इथे पवनचक्क्या सुद्धा दिसत आहेत, विंडमिल्स. स्वामी समर्थांचा मठ आहे इथे आणि इथे बघा इथे ना मीठमुंबरी गाव आहे आणि मी इथे थांबलो सुद्धा आहे, मी इथे राहिलो सुद्धा आहे. अगदी 2-3 दिवस राहिलो सुद्धा आहे. त्याचं कारण असं की इथे जे ना सुचिताचा आजोळ आहे, अगदी 5 मिनिटावरतीच आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. आणि हे बघा इथे आम्ही क्रिकेट सुद्धा खेळलो. खूप आधीची गोष्ट आहे. ब्युटिफुल जबरदस्त स्टे आहे. आणि आपण ज्या सुरूच्या वनातनं जे आलो ते बघा हे समोर आहे, इथे सुरूचं वन आहे आणि हा रस्ता जातो कुणकेश्वरला. आम्ही इथून चालत सुद्धा गेलो. मस्त एकदम ब्युटिफुल रोड ट्रिप होती ती, वॉकिंग रोड ट्रिप. पण आता इथे आता मस्त असा सुंदर असा रस्ता बनवलेला आहे. तर आपली पुढची ड्राईव्ह याच रस्त्यावर असणार आहे. वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल रोड इन कोकण. कोकणामध्ये असलेल्या लेटेस्ट डेव्हलपमेंट्सबद्दल सांगायचं गेलं तर हे बघा इथून समोर आहे ना, बघा आपल्याला हा रोड होताना दिसतोय. म्हणजे आधी ही पायवाट होती आणि बघा आता इथून असा चांगला असा डांबरी रोड बनतोय इथे येण्यासाठी. म्हणजे हे समोर जे आहे ते मीठमुंबरी गाव आहे. मित्रांनो किती काय काय करावं लागतं आपल्याला चांगला शॉट भेटण्यासाठी, चांगला व्ह्यू मिळण्यासाठी. असं म्हणू शकतो ना की हा वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल रोड इन कोकण. आम्ही पूर्वी इथून चालत जायचो, म्हणजे मीठमुंबरी पासून ते कुणकेश्वर. आणि चालता चालताना म्हणजे चढण वगैरे अवघड रस्ता होता, पण त्यावेळेला ना इथे थकवा अजिबात जाणवायचा नाही. कारण का इथे बाजूला आहे ना असे निसर्गाचे नजारे जे आहेत ना, हे असे नजारे मी फक्त आरेवारेलाच बघितलेत. आणि इथे कुणकेश्वरच्या रस्त्याला म्हणजे कुणकेश्वर टू मीठमुंबरी समुद्र कसा अथांग पसरलेला आहे. आता आपल्याला दिसणार आहे ना तो ब्युटिफुल व्ह्यू ऑफ कुणकेश्वर टेम्पल. जबरदस्त असा निळाशार समुद्र आपल्याला दिसतोय. आणि बघा आता थोड्याच वेळात आपल्याला कुणकेश्वरचं देऊळ दिसेल. हे बघा समोर झालं. आणि हा बीच बघा, कुणकेश्वर बीच. हे पहा हा रस्ता जो आहे ना हा गावातनं येतो आणि हा मेन एंट्री पॉईंट आहे. म्हणजे हे मुख्य प्रवेशद्वार आहे ह्या देवळाचं. आणि इथे बघा ना इथे सगळे हार नारळ फुलं घेऊन बसलेले आहेत. आणि इथे बघा कोकण मेवा प्रोडक्ट्स सुद्धा आहेत. इथे भरपूर सारी दुकानं आपल्याला भेटतील इथे. आणि इथे बघा ना पेड्यांचं दुकान आहे. प्रसाद जर काही घ्यायचं असेल तर
एक नॉस्टॅल्जियामध्ये गेलो मी. खूप वर्षानंतर या देवळामध्ये आलो मी आणि अगदी तसंच वाटलं जे मला आहे ना. इतक्या वर्ष मी ह्याच्या आधी मी 2016मध्ये आलेलो आणि त्याच्या आधी मी 2009मध्ये आलेलो या देवळामध्ये आणि इतक्या वर्षानंतर मी आज या देवळामध्ये आलो आणि अगदी अगदी तसंच फिलिंग आहे वाटलं मला. आणि या देवळाची एक खासियत अशी आहे ना की की जे जुनेपण जे होतं ना ते ह्यांनी राखून ठेवलं आहे. काही मॉडर्नायझेशन केलेलं नाही आहे. फक्त इथे ना त्या बाजूला थोडं कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. म्हणजे ते सुशोभीकरणाचं काम चालू आहे. म्हणजे ब्युटिफिकेशन वर्क चालू आहे. अगदी तसंच आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी आहे ना इतके वर्ष आधी ज्या बघितल्या म्हणजे ह्या सगळ्या ज्या अवतीभोवतीचा जो परिसर जो आहे तो अगदी तसाच ठेवलेला आहे. आणि या देवळामध्ये येण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. तो असा आहे की मी आता कॅप घातलेली. कॅप घालू नका. कॅप घालून एंट्री करू नका की इट इज अ रिस्पेक्ट म्हणून ती कॅप काढायला सांगितली मला. आणि इथे आतमध्ये ना गाभाऱ्यामध्ये आपल्याला शूट करायला मिळालं. लकीली आपल्याला मिळाली ती ऑपॉर्च्युनिटी. तर मित्रांनो हा 5 युवांचा ग्रुप आहे जो की कोल्हापूरवरनं आलेला आहे आणि त्यांना इथे येऊन एकदम कसं वाटलं ना तेच स्वतः सांगतील. खूपच चांगलं वाटलं. भारी वातावरण आहे. म्हणजे कोकणात तुम्ही याच्या आधी आलात का? याच्या आधी आलो होतो खूप वेळा. इथं नाही आलो. पहिल्यांदाच इथं आलोय. तर मस्त वाटतंय वातावरण वगैरे. आणि इथे म्हणजे कुणकेश्वरला पहिल्यांदा आलात ना तुम्ही? हा. कसं वाटलं तुम्हाला इथे? मंदिर खूपच भारी आहे. आणि अजून काय काय फिरलात तुम्ही इथे? आपण देवगड बीचवर गेलतो. आता मालवणला जाणार आहे. हा हा हा. म्हणजे देवगडचा टूर तुम्ही केलातच आल्यावरती. कसं वाटलं मग तुम्हाला? म्हणजे टोटल ओव्हरऑल कोकणातला एक्सपिरियन्स काय म्हणतो तुम्हाला? खूपच मस्त एकदम भारी आहे. इथलं क्लायमेट तर सुंदर आहेच. आणि इथलं जेवण कसं वाटलं? जेवण नाही अजून गेलं. आता करणार आहे. किती दिवस आहात तुम्ही? आम्ही 2 दिवस आहे. अजून 2 दिवस. मग आजचा रात्रीचा स्टे कुठे? मालवण. मच्छी नक्की खा. इथली फ्रेश फिश तुम्हाला मिळेल इथे. चला ऑल द बेस्ट फॉर युअर ट्रिप. थँक्यू. ओके मित्रांनो युट्यूबिंग इज अ प्रोसेस. असं असतं की आपण जेव्हा नवीन असतो युट्यूबचे नवीन व्हिडिओज आपण टाकत असतो स्टार्टिंगला. तर त्यावेळेला कसं असतं की आपल्याला एवढे व्ह्यूज मिळत नाहीत. आपल्याला सबस्क्रायबर्स मिळत नाहीत. पण हळूहळू कालांतरानंतर आहे ना हे वाढतं. ॲक्च्युली आहे ना काम करत राहायचं, मेहनत करत राहायची फळ हे आपोआप मिळतं. कारण का आत्ता जो ग्रुप जो होता जो मुलांचा तर ते ऑलरेडी माझे सबस्क्रायबर्स होते आणि ते स्वतः आले मला विचारायला. म्हणजे माझी ओळख विचारायला आले आणि त्यांची बाईटसुद्धा घेतली आपण इथे. तर त्यांनी ते आले होते कोल्हापूरवरनं आणि त्यांनी माझा सर सेनापती संताजी घोरपडे हा साखर कारखाना जो आहे तो व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेला आणि त्यावरनं त्यांनी मला ओळखलं. तर अशी असते ही यूट्यूबची जर्नी. यश हे एकदम लगेच मिळत नाही. यू नीड टू हॅव सम पेशन्स असले पाहिजेत. एकच आहे त्याच्यामध्ये मेहनत करत राहा. यश हे तुम्हाला मिळणारच. आणि अजून एक गोष्ट सांगतो की गेल्याच आठवड्यात आपण आपल्या चॅनलवरती 10K सबस्क्रायबर्सचा मार्क क्रॉस केला आहे आणि त्यासाठी मी माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आता हे माझे फॅमिली मेंबर्सच झालेत. मी बोरिवलीकर ही एक फॅमिली आहे आणि ही हळूहळू मोठी होताना दिसते. सर्व सबस्क्रायबर्सचे मी खूप आभार मानतो आणि तुमची साथ अशीच राहू द्या. पुढे खूप काय चांगलं करायचं आहे आपल्याला. जर्नी आपली अजून चालूच आहे आणि ती चालूच राहणार आहे. तुमची साथ फक्त मला अगदी सातत्य आणि निरंतर असू दे. हां, ह्या देवळाबद्दल आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला आमचे आई वडील सांगायचे की इथे समुद्र दिसतोय ना, या समुद्रामध्ये एक नाविक म्हणजे नौका होडीवाला अडकला होता आणि फूट दर्याला वादळ होतं, तुफान होतं आणि तो तुफानाचा रस्ता काढत होता. म्हणजे त्याला किनारपट्टीचा रस्ता दिसत नव्हता. मग तेव्हा त्याला त्या होडीवाल्याला तिथून ह्याला थोडासा दिवा बत्ती दिसली ते जळणारी आणि त्या बत्तीच्या आधारावरती तो किनाऱ्यावरती येत गेला आणि त्याची होडी किनाऱ्याला लागली आणि ते येऊन बघतो तर खरोखर एक देवाची अशी स्थापना होती आणि देवाची अशी बत्ती लावलेली होती. मग त्याने तेव्हाच देवाला सांगितलं तर माझा जीव वाचला. म्हणजे पाण्यात असताना माझा जो जीव वाचला तर जिथे कुठे तुझं ते दिसतंय दिवा तिथे मी माझं मंदिर बांधेन. आणि त्या पद्धतीने हे मंदिर बांधलेलं. पण तो माणूस होता त्याने जसंच मंदिर बांधलं आणि ह्या देवळावरून त्यांनी 2-3 वेळा उड्या मारल्या. त्याला कुठलाच अपघात झाला नाही. आणि नंतर मग देवाने सांगितलं की माझ्यावरती संकट ठेवू नको म्हणून त्यांनी बाजूला सांगितलं, बाजूला जो दगड आहे हा दगड आहे त्याच्यावर उडी मार, तू नक्कीच तू आपलं अस्तित्व गमवून बसशील म्हणजे आहे ते.
जसं त्याप्रमाणे उडी मारली आणि त्याचा तो मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपली देवगड टूर आता संपणार आहे, कारण की आता 2:15 वाजलेले आहेत आणि 3:15ची माझी 3:30ची बस आहे देवगडवरनं. 3:15ला मला बोलवलं तिकडे. तर खूप छान झाला प्रवास हा सगळा, ही टूर पण खूप छान झाली. प्रसाद होता, संदीप होता आपल्याबरोबर आणि दिनेश इथे या गावातच लहानाचा मोठा झालेला आहे. तर त्यांनी आपल्याला खूप फिरवलं, खूप इन्फॉर्मेशन दिली आणि ऑलटुगेदर या टूरमध्ये ना खूप आपण चांगली धमाल केली. बोटवरती जायचं होतं मासेमारीसाठी, पण बोट आली नव्हती. बोट आज सकाळी आली, त्या कारणाने ती राहून गेलं. कारण का बोटींचं आहे ना, बोटी एकदा समुद्रात जातात ना, त्याचं टाइम टेबल फिक्स नसतं, कधी येतील कधी नाही काही सांगता येत नाही. एकंदरीत खूप छान झाला हा टूर आणि होपसो तुम्हाला हे व्हिडिओज आवडतील. तुम्ही माझे व्हिडिओज नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजून काही चांगले ऑप्शन्स असतील व्हिडिओज बनवायचे तर त्याबद्दल तुम्ही मला प्लीज नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर.